कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी नेवासातील तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं। जिल्ह्यातील क्रांतिकारी शेतकरी पक्षाने नेवासा तहसील कार्यालयावर 30,000 सातबारा उतारे बैलगाडीत घेऊन मोर्चा काढला आणि कार्यालयासमोर सर्व सातबाराचे उतारे टाकले। राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते असा आरोप मोर्चेकरी शेतकऱ्यांनी केला। इंदापूरमधील कचरा डेपो आणि कंपाऊंड वॉल बांधकामाचं भूमिपूजन काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते होणार होतं। मात्र भूमिपूजनावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि काही ग्रामस्थांनी हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर घेराव घातला। शहरातील कचरा डेपो हलवावा आणि कंपाऊंड वॉल बांधू नये यासाठी निषेध केला तर हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। मात्र हर्षवर्धन पाटील यांनी चर्चेनं मार्ग सोडवू असं सांगत कंपाऊंड वॉलचं भूमिपूजन केलं। अहमदनगरला पारनेर तालुक्यात एका जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला। पारनेरमधील बाबुळगाव फाटा परिसरात ही कारवाई करण्यात आली। पोलिसांनी 13 जुगारांना ताब्यात घेतलं असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। हे सर्व जुगारी पुण्यातील असल्याचं समजतंय। जुगारींकडून ₹1.25 लाख तर 2 चारचाकी आणि 1 दुचाकी पोलिसांनी जप्त केली। सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचं पोस्टर एसटी बसला लावू नाही या कारणावरून एका तरुणानं वाहकाला बेदम मारहाण केली। लातूर जिल्ह्यातील निलंगा इथं हा प्रकार घडला। सतीश तुगावे असं पीडित वाहकाचं नाव। या प्रकारामुळे संतप्त बस कर्मचाऱ्यांनी बस बंद आंदोलन केलं। त्यामुळे निलंगा आगारातून एकही बस बाहेर गेली नाही। तब्बल 15 लोकांनी वाहकाला मारहाण केल्याचा आरोप आहे। याआधी सुद्धा असे कित्येक प्रकार घडले आहेत, तरीही या आरोपींना आजवर शिक्षा झालेली नाही। कोल्हापूरमध्ये नदीपात्रात 2 तरुण बुडाले तर वडणगे स्मशानभूमी घाटाजवळील नदीपात्रात ही घटना घडली। ही दोन्ही मुलं मुंबईतील सायनचे रहिवासी आहेत। 4 दिवसांपूर्वी सुट्टीसाठी कोल्हापूरला आले होते, मात्र नदीत खेळताना ते बुडाले। गणेश खोपकर आणि मयूर बनसोडे अशी या मुलांची नावं आहेत। या दोघांचा मृतदेह मिळाला असून शवविच्छेदनानंतर तो नातेवाईकांना दिला जाणार आहे। नदीपात्रात उतरल्यानंतर त्यांचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे। नागपूरच्या वाहतूक पोलिसांनी होळीच्या दिवशी 24 तासात 1716 वाहन चालकांवर कारवाई केली। होळीच्या नादात झिंगलेल्या 1166 चालकांसोबतच धूम स्टाईल दुचाकी पळवणाऱ्या 550 बायकर्सनाही या कारवाईचा दणका बसला। तळीराम चालकांकडून तब्बल 2,500चा दंड त्यांना ठोठावला गेला तर बायकर्सकडून 3,000 रुपये वसूल करण्यात येत आहेत। विशेष म्हणजे केवळ आर्थिक दंड भरून या चालकांची सुटका होणार नाही। वाहतूक शाखेनं या सगळ्यांच्या घरच्यांचे नंबर घेतले असून त्यांचे पराक्रम घरच्यांना सुद्धा कळवले जाणार आहे। पंढरपुरात चक्क एक आजीबाई 10वीची परीक्षा देते। पहिलीत असतानाच कस्तुराबाई महामुनी यांचा बालविवाह झाला आणि अवघ्या 18 वर्षांच्या असतानाच त्यांच्या पतीचा मृत्यू झाला। घरची जबाबदारी आणि मुलाबाळांची जबाबदारी यामुळे त्यांना शिक्षण सोडावं लागलं। पण आपण 4 बुकं शिकलो नाही म्हणून आपल्याला आयुष्यात काहीच करता आलं नाही याची खंत त्यांना वाटू लागली। म्हणून त्या दररोज सांगोल्यात जाऊन 10वीची परीक्षा देत आहेत। या परीक्षेनंतर त्यांना अंगणवाडीचं सेविका म्हणून काम करण्याची इच्छा आहे। जळगावमध्ये होळीनिमित्त फैजपूर या गावी खंडोबाची जत्रा भरते। यावेळी खंडोबाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी पाहायला मिळाली। अनेक जण आपले नवस मागायला इथे येतात। रबडीचा प्रसाद आणि खानदेशातील विविध वस्तूंचा भरवला जाणारा बाजार हे यात्रेचं वैशिष्ट्य मानलं जातं। खंडोबाच्या दर्शनासोबतच रबडी आणि विविध वस्तूंची खरेदी करण्याचा आनंद इथले भाविक घेताना दिसतात।